दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री 8च्या सुमारास धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळ शादाकडून आलेल्या बसमधून विनय मुकेश जैन आणि त्यांचा सहकारी करशान रूपाबाई मोदी उतरल्यावर एक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर तोंडाला काळे मास्क व हेल्मेट घालून पिस्तलचा धाक दाखवून विनय जैन यांना गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशानं फायर करून त्यांच्याजवळील 3500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सोन्याच्या पावत्या असलेली काळ्या रंगाची बॅग हिसकावून पळून गेले होते। विनय जैन यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक धुळे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला। आरोपींची कोणतीही ओळख पटत नसल्याने शहरात लावण्यात आलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊन त्यांची तपासणी केली असता संशयित वाहनांचे नंबर मिळवण्यात आले। गुन्ह्यातील आरोपी मुंबईकडून आल्याचे निष्पन्न झाले। मुंबई येथील पोलीस पथकाने शोध घेतला असता ओला उबेर कंपनी टॅक्सी चालवणारे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या आरोपींना हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले।